आज म्हटलं स्वतःला जरा जाब विचारावा. आईसाठी आपण काय करतो आढावा घ्यावा. आपण पहाटे उठलो, आई दुपारी, असं कधी घडलंय? आपण जेवायच्या आधी आईचं ताट आपण कधी वाटलंय? पर तुम्ही घरी येताना विनाकारण आईसाठी काय आणता? चला तुम्ही सांगा, तुमच्या स्वतःच्या आईचा आवडता रंग कोणता? देवा, आईला हवं ते मिळू दे अशी प्रार्थना कधी केलीये? पाहिलं का आई, पाहिलं का आई शेवटची कधी ऑनलाईन आलीये? तिच्या बर्थडेची पार्टी तिच्या मैत्रिणींना बोलवून आपण कधी देतो? तिने केलेला पसारा कधी आपण आवरतो? तरीही बाळाला कोणी बोललं तर तिचं मन येतं भरून. तरीही बाळाला कोणी बोललं तर तिचं मन येतं भरून. आपण बोलताना मात्र विनाकारण शिव्या आईवरून. अहो लक्षात ठेवा, सगळं सतत बाळासाठी ती करण्यासाठी हात पसरते. कधी दैवापुढे, कधी देवापुढे, कधी नशिबापुढे. लक्षात ठेवून सगळं बाळासाठी ती सतत हात पसरते. फक्त स्वतःची मात्र दुपारची बीपी डायबिटीसची गोळी विसरते. आईची आई होऊन बाळांनो कधीतरी वागणार रे. आईची आई होऊन बाळांनो कधीतरी वागणार रे. तिचा खरबड हात हातात घेऊन एकदा तरी बघणार रे. कितीही कर्तृत्व गाजवा, तुमची झेप कमी पडते. आईने कडेवर घेतल्यावरच आपली उंची वाढते. आईने कडेवरच घेतल्यावर आपली उंची वाढते. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. यस यस, आईने कडेवर घेतल्यावरच आपली उंची वाढते. उगा कशाला त्या अध्यात्म आणि श्रद्धेच्या गप्पा हाणता? उगाच कशाला अध्यात्म आणि श्रद्धेच्या गप्पा हाणता? आईच्या पोटी जन्माला येतो आणि देव कुठे म्हणता? आईला सतत मुलांचा ध्यास आणि त्यांच्याच प्रेमाची धुंदी. बाळांनी गंमत आणली नाही तरी आई सदा आनंदी. नको कोणाशी स्पर्धा देवा, नको कोणाचा हेवा. जग जिंकायचं असेल तर आईच्याच पायावर डोकं ठेवा. असे देवी रूपी आई व बाळाचे नाते दर्शविण्यासाठी हिरकणीने घेतलेली झेप दाखवत आहेत 9वी अ आणि ब चे विद्यार्थी. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. किल्ले रायगडाच्या पायथ्याशी काही अंतरावर वाकुक्षी नावाच्या छोट्याशा गावात धनगराच्या कुटुंबात आपला पती आणि छोट्याशा बाळासोबत राजधानी ही स्वराज्याची
गणती बटाळ गवळला आले जडाला पायपिटा करी सरसार वर्धात मगाला आज्ञा होती राजाची नरबंद सांजला आज्ञा होती राजाची नरबंद सांजला हुर हुर झाली मातेची घरी भूक तांदळाला हुर हुर झाली मातेची घरी भूक तांदळाला उन्हाळ्याचा तो चांद कसा डोकावत आला दयाच परवी गडपश्चिमेचा निर्धार केला वार वार पाणी तळाला वाटलाही तुला इसमाची जीव पणाला मातेच्या धाडसाची कथा समजेला आई, नाव काय तुझं? हिरकणी रायगडवाडीचे. तुझ्या निर्धाराचं आणि शौर्याचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे, पण आम्हाला तुझा पराक्रम आमच्या डोळ्यांनी पाहायचा आहे. दाखव आम्हाला. काय जे हेच की हा कडा तू कसा उतरून गेलीस ते. नाही, हम्म, मला नाही जमायचं महाराज. आता तरी नुसतं डोकावून बघताना बिदर धरतायची. काल इथून खाली उतरून गेली ती एका बाळाची आई होती. बाळ खाली एकलं होतं, भुकेलं होतं. म्हणून मी जीवावर उदार होऊन ही कडा उतरत गेली. पण आता आता माझं बाळ माझ्याकडेच आहे. आता नाही जमायचं महाराज. यांना साडी चोळी देऊन सन्मानपूर्वक रायगडवाडीत पोचवा. जी राजे. या. इंदुरकर, इथे तातडीने बुरुज बांधायला हवा. हिरकणी बुरुज. जय शिवाजी, जय भवानी. छत्रपती शिवाजी महाराज की. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज, गणपती, गौरवपती, भूपती, प्रजापती, सुवर्णरत्न श्रीपती, अष्टप्रधान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, न्यायालंकार मंडित, शस्त्रांगद शस्त्र पारंगत, राज
जोरदार टाळ्या